उड्यात होता बॉल आणि सामना संपलाय. राजस्थान रॉयल्सने हरवले मुंबई इंडियन्सला वानखेडेवर. नमस्कार, मी हेमल इंगळे तुम्हा सर्वांचं स्वागत करते कूल स्टायलिश फॅन्स मॅच सेंटर लाईव्ह मध्ये. माझा मूड खूप खराब आहे. काल मुंबई हारली यार, मी चालले. अगं पण त्यात काय, पहिली सुरुवातीच्या पण ते चॅम्पियन्स पण झालेले आहेत. तुम्ही ऐका जरा. आणि हीच तर वेळ आहे की मुंबई इंडियन्सला आपल्यासारख्या लॉयल फॅन्सची गरज आहे आता. हां, मला पण आठवलं भाई. ॲक्च्युली हेमल बरोबर बोलत आहेत भाई. कारण मी जेव्हा त्यानंतरही आम्ही चॅम्पियनशिप मारली आहे, म्हणजे नक्कीच आपल्या पोरांनी हार मानली नसेल तिथे. आणि आपले कॅप्टन हार्दिक पांड्या, रोहित शर्मा मुलांना घेऊन एक वेगळी रणनीती बनवत असतील. आणि इथून मी नक्की तुला सांगतो की आपण आपली गाडी सुसाट पळणार आहे. बरोबर. आणि तू कोल्हापूरची मुलगी आहेस ग, तू कशाला एवढी घाबरते? हो, बरोबर बोललायस तू भावा. पुढच्या सगळ्या मुंबई इंडियन्सच्या मॅचा सरसकट जिंकणार आपली मुंबई इंडियन्स. म्हणजे टांगा पलटी आणि घोडे फरार. आणि ज्यावेळी जिंकणार ना तेव्हा खुद्द माझ्याकडून तुम्हाला दोघांना तांबडा पांढऱ्याची पार्टी. ओके, वा 100% मस्त. येणार, नक्की येणार. नक्की आपल्याला पटले आता की मुंबई इंडियन्स पुढची मॅच जिंकणारच. पण कालच्या मॅच मध्ये नेमकं काय चुकलं केदार? मला वाटतंय की प्रत्येक खेळपट्टीनुसार स्ट्रॅटेजी बनवावं लागते, टोटल डिसाईड करायला लागते, पटर करायचे. तर मग 15 ओव्हरपर्यंत जर का 110-100पर्यंत गेलो असतं, पण विकेट्स इन हँड असं ठेवून जर का प्लॅनिंग केलं असतं आणि मग शेवटच्या 5 ओव्हरमध्ये टीम भाऊ हार्दिक आणि तिलक हे जर का असते तर त्या 5 ओव्हरमध्ये 70 पण करता आले असते. कारण भैरवीच्या षटकाच्या वेळेस विकेट तेवढं मॅटर करत नाही जेव्हा बॉलर यॉर्कर टाकायला जातात. सो आय थिंक हे स्ट्रॅटेजिटिकल मिस्टेक होती. आणि मला वाटतं की बाकी काही नाही, विकेट ॲसेस करूनच धावसंख्या ठरवली पाहिजे, ना की ग्राउंडची इतिहास बघून. म्हणजे नुसतं धावांच्या मागे धावणं योग्य नाही, तर विकेट असेसमेंट ही गरजेचं आहे. सिद्धेश? कम्प्लिटली. नक्कीच. आणि काल आपली इतकी मजबूत अशी बॅटिंग लाईनअप आपल्याला पाहायला मिळाली, पण ती कशामुळे कोसळली असेल केदार? जसं म्हटलं की सुरुवातीला जसे धक्के मिळाले ना, मुंबई जबाबदारी घ्यावी लागणार. नुसतंच यंग आहे, IPL आहे, T20 म्हणून बॅटी फिरवून चालणार नाही. थोडंसं डोकं लावून प्लॅन करून पुढे जावं लागेल. बरोबर, बॅटी फिरवून नाही तर डोकं वापरून खेळ झाला पाहिजे. तर जे आपले इम्पॅक्ट प्लेयर्सचा लाईनअप आहे, जे पर्याय आहेत, ते चुकतायत का सिद्धेश? नाही, मला असं कुठे ना कुठे की जो नमनधीर 3 नंबरवर येतोय त्यापेक्षा जो मेन प्लेअर आहे टीमचा, जसा तिलक वर्मा आहे टीममध्ये, त्याला संधी द्यायला पाहिजे वरती खेळण्याची. कारण तो एक असा प्लेअर आहे की जर त्याला चांगला स्टार्ट मिळाला तर मला वाटतं थोडेफार चेंजेस इथे तिथे जर झाले तर परत आपण एका चांगल्या ट्रॅकवर येऊ. नक्कीच. बॅट्समॅनविषयी आपण ही चर्चा केली. आता MIचे जे बॉलर्स आहेत त्यांच्याबद्दल काय बोलशील केदार? कालच्या खेळपट्टी, कारण पॉवर प्लेमध्ये जर का समोरच्या टीमला चांगली स्टार्ट मिळाली तर त्याच्यानंतर तुम्ही बुमराह आणा नाही तर कपिल देव आणा, ते कोणालाही थांबवू शकणार नाही आहेत. त्यामुळं पॉवर प्लेमध्ये समोरच्या टीमच्या धावा न होण्यासाठी बुमराह, मफाका यांना जास्तीत जास्त वापरलं पाहिजे हार्दिकने, आणि ते तो केलं काल त्यांनी. सो ही एक चांगली गोष्ट आहे कालच्या सामन्यातून. तर कालच्या सामन्यात ही नक्की पॉझिटिव्ह गोष्ट झाली. पण मला एक प्रश्न असा पडतोय की पियुष चावला हा आपला एक सोलो स्पिनर आहे. त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला अजून स्पिनर्सची गरज आहे का सिद्धेश? 200% ना. मागच्या सीझनमध्ये आपण पाहिलं, पण तोही अजूनपर्यंत सेट नाही झाला आहे. पण तुम्ही दुसरे टीम जर पाहाल, राजस्थान रॉयल्सला जर घेतलं, अश्विन आणि चहल कसे पार्टनरशिपमध्ये बॉलिंग करतात. त्यानंतर KKRमध्ये 2-3 स्पिनर खूप चांगले आहेत. तर मला वाटतं की तिथे एक कमी आहे मुंबई इंडियन्सकडे. वाह, एक्सपर्ट्सकडून आज खूप अमेझिंग एक्सपर्ट ॲडवाइसेस आपल्याला मिळाल्यात. आणि नक्कीच आपली टीम हे सगळे रणनीती जसं तू म्हणालास ह्याच्यावर चर्चा चालली असणार. आणि पुढची मॅच आपणच जिंकणं मिळणार आहे. हे सगळं बदलताना ह्याला एक्सप्लोजिव्ह सीझन एका रिझनसाठी आपण म्हणतो. ह्या सीझनमध्ये आपण मॅक्सिमम नंबर ऑफ सिक्सेस, इतकी फास्टेस्ट डिलिव्हरी ती पण आपल्या MIच्या बॉलरनेच केली आहे. रेकॉर्ड ब्रेकिंग अशा गोष्टी पाहायला मिळत आहेत. म्हणून याला आपण एक्सप्लोजिव्ह सीझन म्हणतो. काय अर्थात एक्सप्लोजिव्ह आहे तुझ्यासाठी केदार? एक्सप्लोजिव्ह म्हणजे सर्वात महत्त्वाची गोष्ट की एकार लागण्याचा पण विक्रम मोडले गेला आहे. 38 षटकार लागलेत. फास्टेस्ट डिलिव्हरी पण टाकली आहे LSGच्या मयांक यादवनी, तो पण आपला भारतीय आहे. सो एकंदरीत ह्या हंगामात नुसते एक्सप्लोजिव्ह विक्रम होत आहेत आणि म्हणून या हंगामाला एक्सप्लोजिव्ह असं म्हणायला हरकत नाही. चला तर मग आपण पाहूया
ह्या सीझनला एक्सप्लोसिव्ह सीझन का म्हणतो ते? बाप रे, माझे असे काउंट सुटलेत. असा राडा तू ह्या आधी पाहिलेलास का सिद्धेश? नाही मग या सीझनला काय माहिती आपलं प्ले स्टेशन कसा अपडेट होतो, बरोबर ना केदार भाऊ? तसा अपडेट झालाय. काय मिळणार आहे ते काहीच आता आपण बोलू नाही शकत. एकूण एक जबरदस्त अशी सुरुवात झाली आहे या सीझनला आणि आता मूड आपला थोडा बेटर होत चाललाय म्हणून मी एक गेम प्लॅन केलाय आपल्यासाठी. सो मी एक डायलॉग म्हणणार, कारण फिल्म इंडस्ट्री आपल्या सगळ्यांचंच, फिल्म आणि क्रिकेट हे एकत्र जातच. सो मी एक डायलॉग म्हणणार आणि तुम्हा दोघांनी तुम्हाला तो डायलॉग कुठल्या प्लेयरला मॅच होतो हे सांगायचं. सगळ्यात पहिला प्रश्न मी विचारणार सिद्धेश तुला. थप्पड़ से डर नहीं लगता साहब, प्यार से लगता है. मुंबईचे चुलबुल पांडे म्हणजेच रोहित शर्मा. कारण रोहित मस्ती मजाक करतो तेव्हा बरा वाटतो, जेव्हा असं सिरियस प्रेमाने काय बोलतो ना तेव्हा थोडी भीती वाटते. नाही नक्कीच बरोबर आहे, एकदम बरोबर, अगदी बरोबर. आता केदार तुला विचारते मी. मेरे पास गाड़ी है, बंगला है, बैंक बैलेंस है, तुम्हारे पास क्या है? हवामानाला काही अंतर नसणार आहे. वाह, जबरदस्त. पुढचं सिद्धेश आता तुला लेवल अप करायला पाहिजे. पुढचं आहे हम दो दोस्त एक प्याले में चाय पियेंगे. काय म्हणजेच कुलदीप आणि चहल यांची जी जोडी आहे ती 100% तेच. वा, एकदम मस्त. लगेच उत्तर आले सिद्धेशकडे. आता केदार तू सांगशील. आता माझी सटकली. वाटते हा हार्दिक पांड्याला असा. आता पुढचा प्रश्न मी विचारणार आहे, पण मला असं वाटतं केदार हा तुझ्यासाठीच आहे. प्रश्न सिद्धेशला आहे की 4 बज गए लेकिन पार्टी अभी बाकी है. तो पर्सनली पार्टी झोपतो, नाही तर प्रेक्षक आपले काही वेगळेच घेतील. केदार तू काय सांगशील? 4 वाजता पार्टी करत असेल. वा, सो आपल्याला 2 पार्टी अॅनिमल्स कळलेत, श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत. मस्त. आता पुढचा आपला मराठी माणसाचा डायलॉग आहे. आपला हात भारी, आपली लात भारी, आपलं सगळंच लई भारी. थाला MS धोनी. कारण या 43 वर्षामध्ये आपल्या नक्कीच सगळ्या ऑडियन्सला ही पटलं असणार आहे. केदार तू कोणाचं नाव सांगशील? मी पण. वा, जबरदस्त. ह्या गेममध्ये तुम्ही खूप विक्रम मिळवलाय. आता पुढचा एक छोटा गेम आहे. काही क्लिप्स आपण प्ले करणार आहोत आणि त्यावरती तुम्ही कॉमेंट्री खूप जबरदस्त करताय मला माहिती आहे, पण मला तुम्ही चांगली कॉमेंट्री नाही, मला गाणं गाऊन दाखवायचं आहे. सो आज आपण बघणार आहे आपले एक्सपर्ट्स किती छान गातात ते. चला पाहू. अशी बनवा बनवी. वा, जबरदस्त जबरदस्त. क्या बात आहे भाई, क्या बात आहे. चला नेक्स्ट क्लिप पाहूया. म्हणजेच मुंबई इंडियन्स भाई, जमते रखनेवाले कदम. आणि याच्यानंतर आपण ही टुर्नामेंट मारणार आहे. मला वाटतं खूप एन्थुझियाझम वाढलंय आता तुझं गाणं ऐकून. मला वाटतं एक सिंगर पण भेटलाय अरे आपल्याला. वा, मला खरं बोलू ना तर मला घरी कोण गायला देत नाही, म्हणून माझी इच्छा होती कधीतरी कॅमेरा समोर गायची आणि ती आता इच्छा पूर्ण झाली आहे माझी. बस झालं, आता काही नाही. मस्त. चला पाहूया पुढची क्लिप. लोगो के संग तुम झूम लो. वाह, MS धोनी राजा. क्या बात है. आज काय काय टॅलेंट पाहायला मिळतंय मला तुमच्या दोघांचं. म्हणजे काय 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 खाल्लं असेल तुमच्या पेरेंट्सने, सगळंच दिलंय तुम्हाला. ग्रेट सिंगर्स, ग्रेट क्रिकेटर्स, ग्रेट एक्सपर्ट्स, ग्रेट डान्सर्स. वा, पुढची क्लिप पाहूया. बॉल दिसेना असं झालाय. शिकली पोरगी शिकली. पोरगी शिकली. इतके प्रगती चांगले एक्सपर्ट्स दररोज लाभतात मला. पोरगी शिकणार. वा, धमाल आलेली आहे. आपला मूडही लाईट झालाय. नक्कीच छान वाटतंय. मुंबई इंडियन्स पुढची मॅच जिंकणार आहे भावांनो, हे लक्षात ठेवा. पण आता वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर मागची मॅच ते होम ग्राउंडवर हारलेत. नमस्कार, मी हेमा लेंगळे परत एकदा तुमचं स्वागत करते कूल स्टायलिश फॅन्स मॅच सेंटर लाईव्हमध्ये. ही मॅच खूप एक्साइटिंग खूप कारणांसाठी आहे. लखनौ सुपर जायंट्स आत्तापर्यंत RCBच्या अगेन्स्ट 4 मॅचेस खेळलेत आणि त्यातली एकच जिंकलेत. RCBचा सध्याचा स्कोर चांगला चाललाय, पण आजच्या मॅचमध्ये काय पाहायला मिळेल आपल्याला केदार? आजचा सामना हा तेवढा चुरशीचा म्हणजे तेवढी फायर नसेल,
कारण आधी मागच्या वर्षी फलंदाजी केली होती, तेव्हा पण मी त्या संघात होतो. मला त्या एवढ्या जवळून ते प्रिपरेशन, ती फलंदाजी बघायला मिळाली आणि एक अप्रतिम एक्सपिरियन्स असतो KL राहुल किंवा विराट कोहली यांना चिन्नास्वामीच्या मैदानावर फलंदाजी करताना बघण्याचा. वा, चिन्नस्वामी मैदानावर आज RCB नक्कीच खूप विक्रम घडवेल. आपल्याला विराट कोहली, आपला किंग कोहली खेळताना दिसतोय, मॅक्सवेल खेळताना दिसतोय. मॅक्सवेल विषयी काही गप्पा मारूयात. वा, म्हणजे आज आपल्याला खूप सारे इनोव्हेटिव्ह शॉट्स पाहायला मिळणार आहेत मॅक्सवेलकडून. आता वेळ झाली आहे जीतो धन धनाधन कॉन्टेस्टची. या कॉन्टेस्टमध्ये भाग घेतल्यावर तुम्ही जिंकू शकता लाखोंचे इनाम. कसे पाहूया चला. कोण जिंकेल ते आज आपल्याला कळेलच. आता वेळ झाली आहे टॉसची, पण टॉस आधी घेऊया एक छोटासा ब्रेक.